Good morning, student. Today we will start 5.2. Before that, there are some concepts which we must learn. 5.2 चालू करण्या अगोदर काही कन्सेप्ट्स आहे आपण त्या अभ्यासूया. सर्वात पहिलं म्हणजे सॅम्पल पेस. सॅम्पल पेस म्हणजे काय? नमुना अवकाश. सॅम्पल पेस म्हणजे काय? नमुना अवकाश. सॅम्पल पेस काय असतं? सॅम्पल पेस म्हणजे काय? Okay, we will see the definition first. Okay, sample space, the set of all the possible outcomes of a random experiment. बघा, यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तीला नमुना अवकाश असे म्हणतात. ठीक आहे, व्याख्या लिहायची असेल व्हिडिओ पॉज करून व्याख्या लिहून घ्या. आता मी समजून सांगतो तुम्हाला की सॅम्पल पेस म्हणजे काय. उदाहरणार्थ समजा मी एक नाणं एक कॉइन वरती फेकलं, काय पडू शकतंय? छापा पण पडू शकतोय, काटा पण पडू शकतोय. म्हणजे हेड पण असू शकतंय आणि टेल पण असू शकतंय. ओके, मग या ठिकाणी सॅम्पल पेस काय? एक मिनिट आपण बघूया. सपोज ओके, कर्ली ब्रॅकेट मध्ये जायचं असते, लक्षात ठेवा. हेड आहे, हेड पण पडू शकतोय आणि टेल पण. म्हणजे हे दोन्ही काय आपले सॅम्पल पेस आहे. हे दोन्ही काय आपले सॅम्पल पेस आहे. कळतंय? इथपर्यंत कळलंय? आणि एक लक्षात ठेवा, सॅम्पल प्लेस कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहायचं आहे, महिरपी कंसामध्ये. कळलंय मराठी मीडियम वाले? महिरावणी नाही, महिरपी. महिरपी कंसामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. आता हे कशा प्रकारे डिनोट करतात? ओके, हे लिहून घेतलं असेल तुम्ही अगोदर वाक्य. इट इज डिनोटेड बाय एस. एस या चिन्हाने दर्शवतात. म्हणजे बघा, आता तुम्हाला मी लिहून दिलंय. म्हणजे ज्यावेळेस कुठल्याही उदाहरणाचा सॅम्पल पेस असेल तो प्रत्येक वेळेस एस. एस म्हणजे सॅम्पल. कळतंय? म्हणजे काय? नमुना अवकाश. ओके, असं लिहायचं आहे. कर्ली ब्रॅकेट मध्ये जे काय असेल आउटकम जो काय एक्स वाय झेड जो असेल तो आपल्याला लिहायचा आहे. इथपर्यंत कळलंय? सर्वांना कळलंय? सॅम्पल पेस म्हणजे काय? जितक्या शक्यता आहे त्या शक्यता. उदाहरणार्थ उदाहरण घेऊया आपण. आठवड्यामध्ये किती वार असतात? मग काय? सोमवार, मंगळवार, बुधवार. कळतंय? मंडे. मराठी मीडियम वाले कळतंय ना? संडे, मंडे. ओके, एक्सेट्रा. मग हे जे काही आहे हे डेज आहे, हे काय आपले आउटकम्स आहे. कळतंय? किंवा आपण जर दुसरं उदाहरण घ्यायचं ठरवलं, दुसरं उदाहरण काय घेऊ शकतोय की समजा एक इयत्ता पहिलीचा वर्ग आहे, त्याच्यामध्ये किती बेंचेस असेल? कदाचित 20 किंवा 30. म्हणजे आउटकम काय असेल? 20 किंवा 30. कळतंय? जास्त गोंधळ करून घेऊ नका, सोपं आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण. ठीक आहे, आता आपण हे समजण्यासाठी एक करंट उदाहरण घेऊ, म्हणजे पटकन समजा. काय? द नंबर ऑफ एलिमेंट्स. म्हणजे आउटकम्स मध्ये जे काही कर्ली ब्रॅकेट मध्ये महिरपी कंसामध्ये जे असतात ते काय असतात? एलिमेंट. एलिमेंट म्हणजे काय? घटक. द नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ सेट इज डिनोटेड बाय एनएस. एनएस म्हणजे काय? नंबर ऑफ एलिमेंट. ओके, घटकांची संख्या एनएस ने दर्शवितात. कशाने दर्शवितात? एनएस ने. समजा उदाहरणार्थ समजा आपण घेऊया सेट ऑफ समजा एन काय? सपोज नाशिक. एन स्टँड्स फॉर नाशिक. एन डिस्ट्रिक्ट मध्ये, एन जिल्ह्यामध्ये समजा कोरोना व्हायरसचे किती पेशंट्स आहे असं आपण गृहीत धरूया. ओके, समजा सकाराम आहे, तुकाराम आहे. ओके, असे बरेचसे पेशंट आहेत. बरोबर? एन म्हणजे काय? नाशिक. मग रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे इथे काही प्रयोग नाही आहे, ऍक्च्युअल आहे. समजा नंबर ऑफ पेशंट ऑफ कोरोना व्हायरस. ओके, किती नाशिकमध्ये? सकाराम आहे, तुकाराम आहे, अजून काय नाव आहे? मग आता
नंबर ऑफ, समजा आपण याला एस म्हटलं, एन म्हटलं काही प्रॉब्लेम नाही येणार आहे. एस सॅम्पल पेस असेल त्यावेळेस एस लागेल, फक्त जर सेट असेल त्यावेळेस एल लागेल. ओके ठीक आहे. मग आतापर्यंत हे सकाराम तुकाराम काय जे असेल, गंगूबाई असेल, हे सकाराम तुकाराम पेक्षा वेगळे लोक जास्त तुम्हाला माहिती आहे. आता काय मी नाव घेत बसत नाही, कोणते लोक तुम्हाला माहिती. मग हे जे काही XYZ लोक आहेत हे बरेचसे लोक आहेत याच्यामध्ये, बरोबर, नाशिकमध्ये. मग आता समजा आकडा गेलाय 287. किती आकडा आहे? 287. मग हे काय झालं? सॅम्पल पेस. सॅम्पल पेस मध्ये कोण कोण आहे ते झालं, आणि किती लोक आहे म्हणजे ऍक्च्युअल नंबर किती आहे. मग काय? नंबर ऑफ एलिमेंट. नंबर ऑफ एलिमेंट, एलिमेंट कसले? एस. एस म्हणजे काय? स्पेस आहे. कळलंय? खूप सिंपल आहे, समजेल सर्वांना. ठीक आहे, आपण पुढे घेऊया. बघा या ठिकाणी 3 ते 4 एक्झाम्पल्स घेतलेले मी, जेणेकरून तुम्हाला समजेल. बघा पहिले एक्झाम्पल आहे, नंबरिंग वर नाही दिले. फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज 1 coin is tossed. मराठी मीडियम वाले एक नाणे काय फेकले, एक नाणे फेकले. 1 coin is tossed. 1 coin is tossed म्हणजे एक नाणे काय वळण फेकलेले. मग एक नाणे फेकल्यानंतर सॅम्पल पेस, नमुना अवकाश. सॅम्पल पेस म्हणजे काय? नमुना अवकाश, आकाश नाही अवकाश. मग नमुना अवकाश किती असेल? हेड किंवा टेल. मग याच्यामध्ये किती आहे? एलिमेंट किती आहे? बघा हा x एक आहे आणि हा t आहे. 1 आणि 2, 1 and 2. किती झाले? नंबर ऑफ एलिमेंट 2. कळतंय? पहिलं एक्झाम्पल कळलंय सर्वांना? मी पुन्हा सांगतोय. 1 coin is tossed म्हणजे एक कॉइन काय वरती फेकलाय, हा टॉस केलाय. मग सॅम्पल पेस काय येऊ शकतंय? हेड किंवा टेल. मग h, t. ओके, हे आपण त्याचे ऍब्रिव्हिएशन लिहिले, माहिती आपल्या सर्वांना, शॉर्टकट लिहिलेले. मग किती याच्यामध्ये 1 आणि 2 किती आले? नंबर ऑफ एलिमेंट कळतंय? 2. ओके. सेकंड, अ डाय. अ डाय इज थ्रोन. अ डाय इज थ्रोन. डाय म्हणजे काय? या अगोदर पण तुम्हाला सांगितलंय. डाय म्हणजे काय? फासा. डाय म्हणजे काय? फासा. बघा आपण बघितलं होतं मागील वेळेस पण. ठीक आहे, दिस इज नोन एज डाय, फासा. ओके. मग याच्यात बघा काय? 1 आहे, 2 आहे. ओके, देन हियर 3, 4, 5, 6 म्हणजे 1 ते 6 पर्यंत अंक याच्यावरती आहे. आणि जर मी हे जर असे केले, डाय थ्रो केली, हा फासा जर फेकला, तर शक्यता काय? 1 पण पडू शकतो, 3 पण पडू शकतो, 6 पण पडू शकतो किंवा 5 पण पडू शकतो. म्हणजे 1 ते 6 अंक याच्यावरती आहे. म्हणजे शक्यता काय? 1, 2, 3, 4, 5, 6 इथपर्यंत कुठलाही अंक येऊ शकतोय. कळलंय? याला काय म्हणतो आपण? शक्यता. ठीक आहे, समजतंय? दिस आर द पॉसिबिलिटीज. ओके, फ्रॉम 1 to 6. ओके, बघा मग आता अ डाय इज थ्रोन. एक्झाम्पल काय? रॅन्डम एक्सपेरिमेंट. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? नो रूल. कुठल्याही प्रकारचा नियम न पाळता आपण ते केलेलं आहे. ओके, बघा मराठी मीडियम वाले रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? यादृच्छिक प्रयोग. एक्सपेरिमेंट म्हणजे अ डाय इज थ्रोन म्हणजे डाय फेकली आहे. आता तुम्हाला मी सांगितलं होतं. मग काय सॅम्पल पेस काय येऊ शकतंय? 1 येऊ शकतंय, 2 येऊ शकतंय, 3 येऊ शकतंय. याच्यामध्ये ऑर लिहिणे तर चालतं, पण तशी पद्धत नाही लिहिण्याची, त्यामुळे कॉमा दिलाय. कळतंय? काय येऊ शकतं? 1, 2, 3, 4, 5, 6 पर्यंत. कळलंय? मग आता इकडे बघा, नंबर ऑफ एलिमेंट किती आहे? याच्यामध्ये काउंट करायचे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3. ओके, 6. मग नंबर ऑफ किती आहे? एलिमेंट 6. कळतंय सर्वांना? ठीक. बघा, 2 coins are thrown. 2 coins are thrown. एकाच वेळेस आपण 2 नाणे फेकले. हा,
एकाच वेळेस आपण किती नाणे फेकले? 2. मराठी मीडियम वाले डाय म्हणजे फासा, लक्षात ठेवा. गोंधळ होत असेल. कॉइन म्हणजे आता नाणे माहिती आहे. इतके पण काय मराठी मीडियमचे मुलं कच्चे नाही आमचे. 2 coins are thrown म्हणजे 2 नाणे फेकले. तर बघा 2 नाणे फेकले. समजा हे आपले 2 नाणे, हा आपला छापा आहे, हा पण छापा आहे, बरोबर. मी ज्यावेळेस नाणे फेकले त्यावेळेस काय पडलंय? दोन्ही पण छापा. शक्यता आहे दोन्ही पण काटा म्हणजे काय टेल टेल आलंय, कळतंय? हेड टेल किंवा असं पण येऊ शकतंय, एक हेड एक टेल किंवा एक टेल एक हेड, कळतंय? मग बघा हा गोंधळ होत असेल ना, म्हणजे ऍक्च्युअली खूप सोपं आहे, गोंधळ होण्याचं काही कारणच नाही. फक्त तुम्हाला मी काय सांगतो की कशा प्रकारे लिहायचंय. तशा प्रकारे लिहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये जरी छापा किंवा काटा काही क्लिअर नसेल तरी पण चालेल. बघा एकदा लक्ष द्या बोर्डकडे. काय करायचंय? नाणे 1 असो किंवा 2 असो, स्टार्टिंगला दोन्ही हेड पडले, बरोबर. त्यानंतर बघा काय करायचंय, समजा दुसरा चेंज झालाय, हा हेड आहे तो टेल पडला आणि मग त्यावेळेस काय करायचंय? हा चेंज झाला, पहिला टेल पडला आणि शेवटचा काय पडलाय? हेड आणि लास्टला काय आलं? दोन्ही पण टेल टेल, कळतंय? स्टार्टिंगला घेतलं काय करायचंय? एच एच जे दोन्ही पण हेड आहे. मग एकदा बघा याची आणि याची जागा जर प्लेस चेंज झाली काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या तुम्ही असंच सांगितलं येऊ शकते, शक्यता काही पण असू शकते. इथे आधी टेल पण येऊ शकते, म्हणजे काय एस टी पण येऊ शकते, कळलंय? किती शक्यता आहे? 4. याच्यापेक्षा जास्त शक्यता येऊ शकत नाही. मग बघा ही पहिली शक्यता आहे, दुसरी, तिसरी, चौथी. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर हिअर? किती शक्यता आहे? 1 2 3 4. नंबर ऑफ एलिमेंट किती आहे? 4. कळलंय? समजतंय? ठीक आहे. बघा लास्ट वाला एक्झाम्पल बघूया आपण. दिस इज 4th वन. 2 डाइस आर थ्रोन. आता हे म्हणजे पुन्हा काय? फासा. इंग्लिश मीडियम वाले डायचं अनेक वचन, प्लुरल फॉर्म काय? प्लुरल फॉर्म डायचं काय? डाइस. ओके, कळलंय? मग बघा एकाच वेळेस अशा प्रकारच्या 2 डाय फेकल्या, तर मग पुन्हा एकदा काय होईल? काय असं गोंधळ नका करू बसू. बघा सिंपल, जसं इथे स्टार्टिंगचा एच होता, पहिला याच्यामधला पहिला जो 1 पडलाय, पहिल्याचा 1 पडलेला आहे, दुसऱ्याचा 1 पडला, 2 पडला, 3 पडला, 4 पडला, 5 पडला, 6 पडला, इथपर्यंत ओव्हर. कळलं का? गृहीत धरायचंय की पहिल्याचा फक्त काय पडलाय बाळांनो? 1 पडलाय, दुसऱ्याचा 1 पडला, 2 पडला, 3 पडला, 4 पडला, 5 पडला आणि 6. ओके, शक्यता संपल्या. आता नेक्स्ट पहिल्याचा 2 पडलेला आहे, अशाच प्रकारे घ्यावं लागेल. जास्त जास्त पण नका डोकं चालवू. इझी आहे, त्यामुळे काही डोकं चालवण्याची आवश्यकता नाहीये. पहिला काय? पहिल्याचा म्हणजे पहिल्या डायचा, हे दोघं याच्यामध्ये ऍक्च्युअल कॉमा पाहिजे आणि ब्रॅकेटमध्ये पाहिजे, जागा खूप लागल्या असतील, कळलंय ना? यांच्यामध्ये कॉमा आणि हे छोट्या ब्रॅकेटमध्ये, नंतर कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. पहिला 2 पडलाय, नंतर 1, 2 पडला, 2 नंतर 3, पहिल्याचा 2 आहे, नंतरचा 4 आहे, कळलंय? बघा अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. हे नंबर कसे काय आले, गोंधळ कसे काय झाले, मग हे 11 कुठून आले, 12 कुठून आले, हे 24 कुठून आले, 25 कुठून आले, गोंधळ नाही करायचा आहे. ही जो पहिला नंबर आहे ना तो पहिल्या डायचा आहे आणि जो दुसरा आहे तो दुसऱ्या डायचा आहे, कळतंय? मग बघा पहिल्या डायचा काय पडला बाळांनो? 3. बघा आहे का? असं आपण किती 6 टाइम करणार आहे. ओके, इथपर्यंत कळतंय? नंतर 4 पडलाय पहिल्याचा. डाय वरती किती असतात? 1 2 6. मग एक पहिला 1 घ्यायचा, 1 ते 6 पर्यंत घ्यायचं दुसऱ्यावरती, पुन्हा 2 घेतला 1 ते 6, 3 घेतला सेकंड वाला 1 ते 6, 4 घेतला 1 ते 6, 5 घेतला 1 ते 6, 6 घेतला 1 ते 6. आता 7 घ्यायचा, डाय वरती नसतोच ना, त्यामुळे 7 येणार नाही. मग बघा आता हे किती आहे? हा हे दोन्ही येईल शक्यता 1 2 3 4 5 6 अशा काउंट केले सर्व, तर ऑलमोस्ट किती आहे? ऑलमोस्ट म्हणजे एक्झॅक्टली आहे 36. कळलंय? हे उदाहरण कळलंय?
हे उदाहरण आहे आपल्याला एक्सरसाइज मध्ये, खूप सोपं आहे हे चॅप्टरच, खूप सोपं आहे. इव्हन ऍक्च्युअल जर समोरासमोर आपण असू ना, हार्डली अर्ध्या तासात 1 तासामध्ये चॅप्टर संपायला हवं. खूप सोपं चॅप्टर आहे. कळलंय? मी जरा हे रब करतो, तुम्ही लागल्यास व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून तुम्ही जागोजागी लिहून घेतला असेल. नाउ वी विल स्टार्ट 5.2. आता आपण अभ्यास 5.2 बघूया. बघा त्यामधलं पहिलं उदाहरण काय, फॉर द each of the following experiment write sample pace that is S and the number of sample points that is element. points म्हणजे elements. आत्ताच आपण 1 मिनिटापूर्वी बघितलाय. खूप सोपं आहे. सॅम्पल पेस लिहायचं आहे. बघा 1 मिनिट. सॅम्पल पेस म्हणजे काय, एस लिहायचं आहे किती आहे, आणि याच्यामध्ये या सॅम्पल मध्ये किती एलिमेंट आहे, नंबर ऑफ सॅम्पल. जे काय असेल 1 असेल 2 असेल 10 असेल 20 100 व्हॉटएव्हर जे असेल, इथं फक्त तो नंबर लिहायचा आहे. कळलंय का? एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं कळलंय? जे आउटकम्स आहे, शक्यता आहे, समजा शक्यता आहे आज पाऊस पडेल, हो नाही, कळलंय? म्हणजे हो आणि नाही 2 आल्या, हो 1 आणि नाही किती, 1 आणि किती झाले 2. कळलंय ना? ठीक आहे. आपण पहिलं ना उदाहरण हेच उदाहरण व्यवस्थित समजून घ्या. बघा मराठी मीडियम वाल्यांना सांगतो एकदा, खालील प्रत्येक प्रयोगाचा नमुना अवकाश व नमुना घटकाची संख्या लिहा. म्हणजे एस लिहायचं आणि एनएस लिहायचं आहे. बघा पहिलं उदाहरण काय बाळांनो, कळलंय ना? तुमच्याकडे बुक असेल उदाहरण वाचून घ्या एकदा. 5.2 मधलं पहिलं. आता पहिल्यामधलं पहिले बाळांनो, क्वेश्चन नंबर फर्स्ट इन दॅट फर्स्ट. अ कॉइन अँड 1 die आर थ्रोन. म्हणजे एका वेळेस एक कॉइन फेकलाय, एक कॉइन आणि एक काय डाय, म्हणजे हा एक कॉइन आणि डाय एकाच वेळेस फेकलाय. म्हणजे शक्यता काय काय असू शकते. बघा एक फासा आणि एक नाणे सोबत फेकले. ठीक आहे. ठीक आहे, आपण पुढे घेऊन आन्सर बघूयाचं. बघा पुन्हा एकदा क्वेश्चन लिहून ठेवला मी, कारण पेज चेंज झाला त्यामुळे. 1 coin and 1 die are thrown सायमल्टेनियसली, म्हणजे एकाच वेळेस फेकलेलं आहे. एक नाणे आणि एक फासा फेकलेला आहे. मग समजा पुन्हा एकदा तेच की पहिलं म्हणजे जो काही कॉइन आहे, कॉइनची शक्यता किती बाळांनो, किती शक्यता आहे, 2 शक्यता आहे. म्हणजे छापा किंवा काटा, हेड किंवा टेल. मग समजा 6 वेळेस तो काय पडला, हेड पडला, म्हणजे छापा पडला, असं गृहीत करू आपण. एक पहिलं गृहीत धरायचं ना, कारण दुसरं चेंज होतं. बघा पहिला समजा छापा पडला, मग तिकडे काय पडला, याचा फाशाचा काय पडला, म्हणजे डायचा काय पडला 1, H2 म्हणजे हेड अँड 2, हेड अँड 3, हेड अँड 4, हेड अँड 5, हेड अँड 6. म्हणजे छापा आणि 1, छापा आणि 2, छापा आणि 3, छापा आणि 4, छापा आणि 5, छापा आणि 6. मग जर पहिल्याचा छापा पडू शकतो तर मग काटा पण पडू शकतो का नाही, म्हणजे टेल पण पडू शकतो का नाही. समजायचं काय आता, बघा काय पडला, काटा पडला. मग याचा काय पडलेला आहे, टेल पडलेला आहे. मग डाय जी आहे तिची शक्यता किती, 6 पॉसिबिलिटीज आहे डायची. 1 2 3 4 5 6. कळलंय? हा काय झाला आपला बाळांनो सॅम्पल पेस. एस दिलाय फक्त मी. कळतंय का सर्वांना? नक्की? ठीक आहे. आपण काउंट करूया किती आहे सर्व. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे याच्यामध्ये सॅम्पल पेस मध्ये एलिमेंट्स किती आहे, किती आहे 12 म्हणजे किती आहे 12. मग बघा डायरेक्ट इतकं जरी लिहिलं उत्तर तरी चालेल. हे जरा पहिलं असल्यामुळे मी तुम्हाला पूर्ण लिहून दिलंय. नंबर ऑफ द इव्हेंट्स म्हणजे एलिमेंट्स. ओके, याला ऑब्जेक्ट पण असेल काय बुक मध्ये. नंबर ऑफ द एलिमेंट्स इन सॅम्पल पेस, नंबर ऑफ एलिमेंट्स एनएस लिहायचं असेल. एन इन ब्रॅकेट एस इज इक्वल्स टू 12. कळलंय? हे काय झालं बाळांनो मराठी मीडियमवाले, नमुना अवकाश. काय हा आपला, तसं मी तुम्हाला याचे उत्तर पाठवतोच आहे ग्रुपवरती. हे काय नमुना अवकाश आणि काय संख्या.
घटकांची संख्या, किती घटक आहे, किती एलिमेंट आहे, 12, म्हणून एनएस किती आला, 12. कळलंय? खूप सिंपल आहे. आता पहिल्या मधलं आपण दुसरं बघूया. ठीक आहे, उदाहरण वाचूया आपण. 2 digit numbers are formed using the digits 2, 3 and 5 without the repeating digit. 2, 3, 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करायची आहे आणि अंकाची पुनरावृत्ती न करता. मीन्स यू हॅव टू मेक डिजिट ऑफ 2 numbers, ओके, विदाउट रिपीटिंग अ डिजिट. म्हणजे आपल्याला 2 अंकी संख्या बनवायची आहे, तयार करायची आहे, पण कुठलाही डिजिट म्हणजे कुठलाही अंक हा पुन्हा येता कामा नये. कळतंय बाळांनो? ठीक आहे, बघा या ठिकाणी आन्सर लिहिला आहे. समजा आपण पहिला जसं आपण हेड घ्यायचो, टेल घ्यायचो, तसं आता इथे काय पहिला 2 आहे ना, 2 घेऊन टाकू. चला 2, 2 नंतर काय येऊ शकतोय, 3, ओके. 2 नंतर पुन्हा 5, क्लिअर. नंतर पुढे 3 नंतर काय येऊ शकतोय, 2, नंतर 3 नंतर काय येऊ शकतोय, 5, ओके. नंतर 5 नंतर काय येऊ शकतोय, 2, 5 नंतर काय येऊ शकतो, पुन्हा 3. कळतंय? मराठी मीडियम मला कळलंय ना. 2 नंतर 3 येऊ शकतोय, 5 येऊ शकतोय, इतकं तर कळतंय. 1 2 3. पुन्हा मराठीत नाही सांगत मी. कळलंय? हे किती आहे, हे नमुना अवकाश कसा आलाय, कळलं ना सगळ्यांना? कळलंय? बघा मी पुन्हा मराठी सांगतोय. 2, 3 आणि 5 हे काय, या संख्या आहे. यांच्यापासून आपल्याला, या संख्यांपासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची आणि कुठलाही अंक रिपीट होता कामा नये. रिपीट म्हणजे काय, 2 2 म्हणजे 22, 33, 55. कळतंय? अशा संख्या घेतल्या का आपण? नाही. म्हणून कोणत्या संख्या येतात, 23, 25, 32, 35, 52, 53. मग आता हे झालंय हा नमुना अवकाश. मग आता संख्या किती आहे, 1 2, यांची बेरीज वगैरे नाही करायची, अशी मोजायची किती झाले त्यात, 3 4 5 आणि 6. मग आपला एनएस किती आला, संख्या किती आली आहे, किती आली आहे, 6. कळलंय? खूप सोपं उदाहरण आहे. सर्वांना समजलं असेल? ठीक आहे. हे काय होतं, फर्स्ट म्हटलं सेकंड. आता सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. ओके. द arrow is rotated and it stops randomly on the disc. Find out on which color it may stop. अतिशय सोपं उदाहरण आहे बघा. ही एक डिस्क आहे, चक्की आहे, चक्की ही गोल गोल फिरते. ही गोल गोल फिरते, ही चक्की फिरते गोल गोल, किंवा हा काटा फिरतो गोल गोल. तुम्ही बघितलं असेल पिक्चर वगैरे मध्ये. ऍक्च्युअल तुम्ही काय कुठे गेले नसेल असं बघायला. ठीक आहे. हा रॅन्डमली फिरतोय, म्हणजे काही नियम नाही, स्पीड नाही, कधी जोरात फिरतोय, कधी हळू फिरतोय. आणि यांनी काय विचारलंय की हा स्टॉप होईल. मग हा कुठं स्टॉप होऊ शकतो, लाल वरती पण होऊ शकतो, रेड वरती, किंवा इकडे पर्पल. पर्पल म्हणजे जांभळा, कळतंय, इथं पण होऊ शकतोय. ऑरेंज वरती कुठे पण होऊ शकतोय. कळलंय का? उदाहरण एकदम सोपं आहे. ही एक चक्की दिली आपल्याला, याच्यावरती, या चाकावरती हा बाण हा फिरतोय. हा कुठं थांबू शकतो, कुठे पण थांबू शकतोय. 1 2 3 4 5 6 या 6 कलर वरती जे 6 कलर दिले, कुठे पण थांबू शकतोय. कळलंय? मग सॅम्पल पेस काय येऊ शकतोय, रेड पण येईल, पर्पल पण येईल, ऑरेंज पण येईल, त्यानंतर येलो पण येऊ शकतोय. दिसतंय काय बघा, येलो पण येऊ शकतोय, ब्ल्यू पण, ग्रीन पण. कळतंय? मराठी मीडियम वाले सोपं आहे. काय काय घ्यायचं बाळांनो, लाल, पर्पल म्हणजे जांभळा, ओके. ऑरेंज म्हणजे केशरी, केशरी घ्या, भगवा घ्या, काही फरक पडत नाहीये. ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे तिथे. येलो, पिवळा, ब्ल्यू निळा, ग्रीन हिरवा, ओके. हे काय करायचे, नमुना अवकाश मध्ये लाल, जांभळा, केशरी, पिवळा, निळा, हिरवा.
ओके, हे झालं. आता नंबर, त्याच्या संख्या लिहायच्या आहे. किती आहे? 1 2 3 4 5 6. म्हणून किती आलं? संख्या किती आल्या? नंबर ऑफ एलिमेंट किती आले? 6. कळले? उदाहरण बघून तुम्हाला असं वाटत असेल की अवघड आहे वगैरे, काय दिलं हे, ही चक्की काय दिली आहे, काय फिरवायची, काय ऍक्च्युअल नाही फिरवायची. बघा हा एरो आहे, दिसतोय मी ते एरो, हा फिरतोय समजायचा, तो कुठे पण थांबू शकतोय 6 पैकी. मग नमुना अवकाश काय आपला? सॅम्पल बेस. हे जे काय कलर दिले 6 ते कलर्स आहे. समजा इथे 8 कलर्स असते, 8 कलर्स आले असते. कळले? दिस इज द सेकंड वन. ठीक आहे, आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. इन द मंथ ऑफ मार्च 2019, 2019 मधला मार्च महिना दिलेला आहे बाळांना आपल्याला. केव्हाचा आहे? 2019. फाइंड द डेज ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. मराठी मीडियम वाले लक्ष द्या. 2019 चा मंथ दिलेला आहे, 5च्या पटीमधल्या संख्या शोधायच्या आहे. 5च्या पटीमध्ये म्हणजे मल्टिप्लाय ऑफ 5. मल्टिप्लाय ऑफ 5 म्हणजे 5च्या पाड्यामधल्या संख्या शोधायच्या आहे. सिंपल आहे. या मार्च महिन्यामध्ये आपल्याला 5चा पाडा स्टार्ट करायचा. 5चा पाडा म्हणजे काय? 5चा टेबल मल्टिपल ऑफ 5. ओके, कुठे आहे? इकडे आहे. 5च्या पाड्यानंतर 6 7 वगैरे काय येत नाही, माहिती तुम्हाला. 9 15 20 1 2 3 4 5 6 म्हणजे या 6 शक्यता आहे. इथपर्यंत कळत आहे? या 6 शक्यता आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं पुन्हा? ऑन विच डे, म्हणजे या तारखेला कुठला कुठला वार येतोय. कळतंय? या तारखेला कुठला कुठला वार येतोय. बघा, पहिल्या 5 तारखेला दिसते ना कॅलेंडर तुम्हाला एकदम व्यवस्थित. मग या पहिल्या 5 तारखेला काय आहे? काय इथे? ट्यूजडे. ट्यूजडे म्हणजे काय? मराठी मीडियम वाले मंगळवार. उत्तर ऍक्च्युअली लिहिलंय मी, पुढे लिहूया आपण मंगळवार. बर, 10 तारीख 5चा पाडा आहे ना. 10 तारीख, 10 तारीख कधी येते? हा सॅटरडे. मग हा कोणचा आहे? संडे. संडे. संडे म्हणजे काय? मराठी मीडियमला माहिती आहे संडे म्हणजे काय? रविवार. सुट्टी राहते ना. ओके, नंतर 15 तारीख एफ. एफ म्हणजे फ्रायडे. फ्रायडे म्हणजे शुक्रवार. फ्रायडे म्हणजे काय? शुक्रवार. ओके, त्यानंतर 15 नंतर 20. 20 कोणचा आहे? वेन्सडे. वेन्सडे म्हणजे बुधवार. मी बुध लिहितोय, ठीक आहे, वार लिहून टाकतो, जागा आहे. बुधवार. कळले? नंतर आता 25. 25 कुठं आलाय? मंडे. मंडे म्हणजे सोमवार. पुढे बघा, 30 तारीख सॅटरडे. सॅटरडे म्हणजे शनिवार. कळले सर्वांना? कळले नमुना अवकाश कसं घ्यायचंय? बघा, उदाहरण एकदम साधं होतं की 5च्या पटीमधल्या संख्या घ्यायच्या आणि त्या संख्या कोणकोणत्या डेजला येतात, कोणत्या दिवशी येतात. सोमवार येतात, मंगळवारी येतात. मग पहिलं काय केलं? 5च्या पटीतल्या संख्येला आपण गोल करून घेतलं. मग 5 पासून सुरुवात केलं. पहिलं काय आलं? मंगळवार, रविवार, शुक्रवार, बुधवार, सोमवार, शनिवार. इंग्लिश मीडियम मध्ये तुम्हाला ऑलरेडी कळलंय सर्वांना? ओके, किती मग? 1 2 3 4 5 किती आहे? 6. ठीक. नंबर ऑफ एलिमेंट एस किती आला? 6. कळलं एक्झाम्पल? नक्की लिहून घ्यायचं लिहून घ्या. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आपण पुढे बघूया. हे मराठी मीडियम साठी मी लिहून ठेवलं होतं. समजा आपण ऑलरेडी त्या स्लाइडवर बघितलंय. ठीक आहे, मंगळवार, रविवार, शुक्रवार. ठीक आहे, ओके, हरकत नाही. पुढचा एक्झाम्पल आला आपलं. फॉर्म अ रोड सेफ्टी कम्युनिटी. फॉर अ रोड सेफ्टी कम्युनिटी ऑफ 2 म्हणजे फक्त 2 मेंबरची कम्युनिटी आपल्याला काय करायची आहे? एस्टॅब्लिश करायची आहे, तयार करायची, फॉर्म करायची. फ्रॉम 2 बॉयज अँड 2 गर्ल्स. आपल्याकडे किती आहे?
बघा म्हणजे कशामधनं आपल्याला ते चूज करायचे, निवडायचे की आपल्याकडे 2 मुलं आहे, त्यानंतर 2 मुली आहे, त्याच्यामधनं आपल्याला काय ते चूज करायचे, निवडायचे. ठीक आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू राईट सॅम्पल पेज. ओके, खूप सिंपल आहे, अतिशय. लास्ट वाला एक्झाम्पल असं वाटतं की काय दिले काय नाही, खूप अवघड आहे. यापेक्षा सोपं एक्झाम्पल नाही. तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे. मराठी मीडियम वाले बघा, मी तुम्हाला उदाहरण समजून सांगतोय. काय दिलंय, कोण सांगताय? 2 मुलगे म्हणजे मुलं दिलेले आहे, त्यानंतर 2 मुली दिले आहे. याच्यामधनं एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. रस्ता सुरक्षा समिती बनवण्यासाठी आपल्याला फक्त 2 मेंबर घ्यायचे. मग त्या 2 मेंबर पैकी मुलं घ्यायची की मुली, हे बघूया आपण काय घ्यायचंय. बघा, फर्स्ट वाला काय म्हटलेलं आहे, इंग्लिश मीडियम वाले बघू आपण. कमिटी ऑफ 2 बॉयज. बॉयज म्हणजे काय, मुलं. मग बघा, हा पहिला मुलगा. समजा आपण इथे अजून एक बॉक्स करूया किंवा हे पुन्हा वेगळे लिहिले ना तर तुम्ही काउंट मध्ये प्रॉब्लेम येईल. इथे तिथं छोट्या अक्षरामध्ये 2 बॉयज. 2 बॉयज आहे ना, 2 बॉयज आहे. फर्स्ट पहिला मुलगा आणि दुसरा मुलगा. मग पहिले सांगा कमिटी ऑफ 2 बॉयज. बॉय फर्स्ट अँड बॉय सेकंड. कळलंय? आता 3 बॉय जर असतं झालं असतं, पहिला बॉय दुसरा बॉय पुन्हा पहिला आणि तिसरा. 2 असतं त्यामुळे 2च. सिंपल आहे, खूप सिंपल आहे. कमिटी ऑफ 2 गर्ल्स. G1 गर्ल फर्स्ट, गर्ल सेकंड. पहिली मुलगी आणि दुसरी मुलगी. कळलंय? येस और नो? खूप सिंपल आहे. मराठी मीडियम मध्ये बघा, 2 मुलांची समिती. पहिला मुलगा, तुम्हाला पण B1 B2 लिहायचंय. B1 B2 नका लिहू. B1 B2 पहिला मुलगा दुसरा मुलगा, पहिली मुलगी दुसरी मुलगी. कळलंय? आता कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. खूप सिंपल आहे. एक मुलगा घ्यायचा आहे आणि एक काय घ्यायची आहे, मुलगी घ्यायची आहे. कळतंय? ठीक आहे. बघा, पहिला मुलगा आणि पहिली मुलगी. पुन्हा एकदा, पहिला मुलगा आणि कदाचित दुसरी मुलगी. कळतंय? बघा, पहिला मुलगा पहिली मुलगी, पहिला मुलगा दुसरी मुलगी. ओके. आता इथे दुसरा मुलगा पहिली मुलगी, दुसरा मुलगा आणि दुसरीच मुलगी. कळतंय? खूप सिंपल आहे, गोंधळ करायची काहीच आवश्यकता नाही. पहिला मुलगा आणि पहिली मुलगी, पहिला मुलगा दुसरी मुलगी, त्यानंतर दुसरा मुलगा. म्हणजे बघा, एक मिनिट लक्ष द्या व्यवस्थित, गोंधळ होत असेल तर. समजा ही पहिली मुलगी आहे, बरोबर. कमिटीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी. ही पहिली मुलगी आहे. याच्यामध्ये ही पहिली मुलगी आहे. काय बॉय घेतलं, ठीक आहे, आपण बॉय घेऊ. चला, हा पहिला मुलगा आहे, फर्स्ट बॉय. ओके. B1, हा B1 आहे आपला. G1 पहिला मुलगा, हा पहिला मुलगा आहे आणि पहिली मुलगी. ओके. कळलंय? यांची कमिटी झाली. ठीक आहे, कळलंय? त्यानंतर हा पहिला मुलगा आणि दुसरी मुलगी. कळलंय? पहिला मुलगा आणि दुसरी मुलगी. मग त्यानंतर समजा इन केस असं होऊ शकतंय, हा दुसरा मुलगा आहे, दुसरा मुलगा पहिली मुलगी, दुसरा मुलगा पहिली मुलगी, दुसरा मुलगा दुसरी मुलगी. कळलंय? इतकं काही समजण्याची आवश्यकता नाही, खूप डीप मध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये, पण तरी सांगतोय मी. कळतंय? खूप सोपं आहे. इट्स व्हेरी सिंपल, व्हेरी इझीएस्ट. ठीक आहे. लास्ट वाला सॅम्पल पेज. सॅम्पल पेज तुम्हाला सांगू काय करायचं बाळांनो. हे जे वरती आहे का सर्व, हे जे झालंय का सॉल्व, हे आणि हे सर्व पॉसिबिलिटीज आहे, सर्व लिहून टाकायचे आहे. किती बघा, 1 2 3 4 5 6. एनएस किती लिहायचं, इथे लिहितोय मी 6. इथे काय आन्सर येईल हेच लिहायचं आहे. B1 B2 G1 G2. इकडचं लिहायचं आता आलेलं. फर्स्ट बॉय फर्स्ट गर्ल, फर्स्ट बॉय सेकंड गर्ल. ओके. सेकंड बॉय फर्स्ट गर्ल, इकडे सेकंड बॉय सेकंड गर्ल. ओके. कळलंय?
आणि हे किती सर्व हा n चा दोघांचा ग्रुप असेल ना, कमिटी दोघं मिळून मिळेल 1 2 3 4 5 6 म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट किती आहे 6. कळलंय सर्वांना? कळलंय? कुठे घाई झाली असेल, कुठलं एक्झाम्पल कळलं नसेल तर कृपा करून ग्रुपवरती सांगायचंय. ठीक आहे? आणि सर्वसाधारणपणे 3 ते 4 पर्यंत, ठीक आहे, इथले 5 पर्यंत एक्सरसाइज 5.2 सॉल्व करून हवी मला. 1 टाइम नाही, 2 टाइम. क्लिअर? ओके.